नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला मिरची वडा बनवून दाखवणार आहे। तर मिरच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करून तळून खातो किंवा अशा बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या। तसंच मी तुम्हाला मिरची वडा करून दाखवणार आहे। तर मी 6-7 मिरच्या घेतल्यात आणि ह्या बघा त्या अशा चिरून घेतल्यात, पूर्ण त्यातलं बी काढून घेतले। हे बघा, हे असं बी आपल्याला ह्याचं काढून घ्यायचं आहे। तसं मी काढून घेतले, पहिल्या धुतल्यात स्वच्छ आणि मिरच्यातले बी काढून घेतले। त्याला आपल्याला बटाटे लागणार आहेत, तर मी 2 बटाटे घेतलेत मोठे आणि ते उकडून घेतलेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदाच आपण भाजी बनवून घेऊया। जसं आपण बटाटा वड्याला भाजी बनवतो ना, त्याच प्रकारे आपल्याला भाजी बनवून घ्यायची। आता एक पॅन ठेवलाय मी गॅसवरती आणि हे बघा इथं मी बेसन घेतले, 1 कप बेसन घेतले आणि 1 चमचा तांदळाची पिठी घेतली। ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। पॅन गरम झालाय, मी तेल टाकून घेते। ह्या भाजीला तेलाचा जास्त वापर नाही करायचा, मी अर्धी पळी तेल टाकले याच्यामध्ये। आता हे बघा आपलं तेल गरम झालंय, इथं आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा मोहरी टाकली मी। मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं आणि इथे मी कांद्याचा वापर केला, अर्धा कांदा घेतलाय। तुम्हाला जर टाकायचं असलं तर टाका या भाजीमध्ये, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण मी टाकते। हा कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकलाय मी असा कापून बारीक। थोडा हिंग टाकून घेते, थोडासा टाकला हिंग। आता इथे मी 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात, थोडा अद्रक घेतले आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या हे असं खलबत्त्यामध्ये टेचून मी घेतलंय। ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि हळद टाकायची। जशी आपण बटाटा वड्याला भाजी करतो ना, त्याच प्रकारे ही भाजी बनवायची। आता या ठेचाचा पण वास मोडलाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे कापून घेतलेत मी अशा फोडे करून, ते टाकून घेते। तुम्हाला हाताने चुरून टाकायचं असलं तरी पण टाकू शकता। मला काही जास्त परतायची गरज नाही, कारण आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत ना। फक्त वरखाली करायचं आणि बंद करायचं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। आता ही बघा आपली भाजी परतून झाले। आता ही भाजी मी थंड करत ठेवते, गॅस बंद करून घेते आणि हे आपल्याला बेसनचं सारण करायचं आहे ना, बेटर करून घ्यायचं आहे याचं आपल्याला। तोपर्यंत ही भाजी आपली गार होते। आता ह्याच्यात आपल्याला हे तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे। लाल तिखट घेतले अर्धा चमचा। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता, नाही तर हळद टाकून केलं तरी पण चालेल। धना पावडर घेतले 1 चमचा, गरम मसाला, हळद, ओवा टाकायचा आपल्याला थोडासा हातावरती चुरून, थोडा ओवा टाकलाय, चवीनुसार मीठ, थोडा आपल्याला सोडा टाकायचा, उगाच 1/2 चमचा सोडा टाकलाय मी। तर कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी। आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून। जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला। हे बघा आपलं बेटर झालंय तयार। एवढंच आपल्याला करायचं आहे, घट्ट पण जास्त नाही, पातळ पण जास्त नाही। 1 कप पाणी घेतलेला, मला थोडं पाणी लागलंय, तसंच पाणी आहे। हे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला। आता हे बघा ही भाजी आहे ना, आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे, अशी दाबून दाबून भरून घ्यायची। जेवढी याच्यात मावल तेवढी भाजी भरायची। हे बघ, ह्या अशा आपल्याला आता सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या। हे बघा ह्या मिरच्या आपल्या सगळ्या भरून घेतल्यात मी। ह्या अशा प्रकारे भरून घ्यायच्या आणि आता आपण तळून घेऊया। आता मी गॅस पेटवून कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं। आता बघूया आपलं तेल गरम झालंय का। तेल गरम झाले, आता आपण मिरच्या
तळून घेऊया. तर ही मिरची आहे ना अशी आपल्याला ह्या बेसनमध्ये बुडवायची, हे बघा, आणि अशी सोडायची. मी आधी 2च टाकून घेतलेत. हे बघा, हे अशा पलटून घ्यायचे आपल्याला असं. हा बघा, मी ह्या तळून घेतल्यात आता, आणि परत मी ह्या 3 टाकल्यात. आता ह्या अशाच आपल्याला सगळ्या तळून घ्यायचे. हे बघा, आपल्या मिरच्या सगळ्या तळून झाल्या. आता ह्याच्यात 2 ठेवल्या, त्या काढून घेते आणि गॅस बंद करते. तर हे बघा, आपले इथे मिरची वडे बनवून तयार झालेत. सॉस बरोबर खायला या तुम्ही पण गरमागरम. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.